नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं विशिष्टं शक्तिं च तद्रुद्रपराशरं च व्यासं शुकं गौरवदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमुखाशिष्यं श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोपकम्बात्मकारमन्याम् अस्मद्गुरुं सर्वकामम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनि व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अद्भुत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिव महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवसजी स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा शक्तिपात आपला सत्संग सुरू आहे। काल आपण दीक्षांचे प्रकार पाहिले। या दीक्षांमध्ये आनंदी दीक्षा जगात जास्त प्रचारात आहे। त्यानंतर आपली ही शाक्ती दीक्षा आहे, त्यानंतर शांभवी दीक्षा आहे आणि त्यानंतर एक प्रकार आपण पाहिला वेद दीक्षा। ही जी वेद दीक्षा आहे ही वेद दीक्षा फक्त आपल्या या कुंडलिनी सिद्ध महायोगातच आहे। अन्य मार्गामध्ये वेद दीक्षा होण्याचं काही कारण नाही, कारण तिथे कुठली शक्ती जागृत होत नाही आणि कुठल्याही चक्राचा ती वेद घेत नाही। म्हणून वेद दीक्षा हा जो प्रकार आहे दीक्षेचा तो फक्त शक्तिपात मार्गामध्ये कुंडलिनी सिद्ध महायोगातच आहे। म्हणून ही वेद दीक्षा प्रत्येक साधकाला प्राप्त झालेली असते। आता वेद दीक्षेमध्ये आपल्याला प्रत्येक चक्रावरच्या क्रिया ज्या आहेत त्या भिन्न असतात, याचा अनुभव आपल्याला येतो। आज आपल्याला हा जो शक्तिपात मार्ग आहे याचं थोडक्यात वैशिष्ट्य काय आहे। इतर मूळ मार्गांपेक्षा या मार्गामध्ये कोणता विशेष आहे, कोणतं वैशिष्ट्य आहे
हाही योग मार्गच आहे, कारण याला महायोग असं म्हणतात. मग हा योग मार्ग इतर मार्गापेक्षा वेगळा कसा, असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा प्रत्येक साधकाला ही माहिती असलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी याला पंथराज म्हटलेले, पंथांचा राजा म्हटलेले, जो सगळ्या मार्गांमध्ये राजासारखा आहे असा हा मार्ग आहे, म्हणून याला पंथराज. दुसरी गोष्ट, या शक्तिपात मार्गामध्ये साधकाची योग्यता आणि अयोग्यता याच्या अनुरूप त्याला शक्ती प्राप्त. गुरु समान पद्धतीने शक्ती वितरण करतात, त्यामुळे कधी कोणाला जास्त कोणाला कमी असा भाव नाही. परंतु ज्या शिष्याची जशी योग्यता असेल, ज्याची जशी चित्तभूमी असेल त्याला त्याप्रमाणे लाभ होतो. म्हणून हा जो योग आहे यामध्ये प्रत्येकाला लाभ होतो. मग ज्याची योग्यता कमी असेल त्यालाही होतो आणि ज्याची योग्यता जास्त चांगली असेल त्यालाही होतो. म्हणून लाभ देणारी साधना आहे, सुरुवातीला अनुभव देणारी साधना आहे. या साधनेमध्ये एक महत्वाचं असं आहे की या ठिकाणी आपण साधकांनी त्या सद्गुरूंना आणि त्या गुरुशक्तीला शरणागत व्हायला पाहिजे. शरणागतीचा भाव नसेल तर मग शक्ती आपल्या देहामध्ये चांगल्या तऱ्हेने कार्य करू शकत नाही. म्हणून शक्तीशी समर्पित होऊन जा. हा समर्पणाचा भाव जर आपल्या साधकामध्ये शक्तीच्या बाबतीत आला तर शक्ती त्याला तत्काळ अनुभव द्यायला लागून जाते. आणि जे साधक शरणागत होत नाही किंवा शरणागतीचा भावच येत नाही त्यांना त्या वेळेला दीक्षेच्या वेळेला मग त्यांना वेळ लागतो. तेव्हा शरणागतीची भावना धरून बसा, तर ती शक्ती तुम्हाला चटकन क्रियाशीलातून अनुभव. त्यानंतर सद्गुरूंची जी कृपा आहे, जे देणं आहे ते तर तेच असतात, परंतु ते काय देतात, कसं देतात, केव्हा देतात इत्यादी प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आणू नका. दीक्षेची गोष्ट झाली आहे, त्यामुळे आपण निश्चित राहा. कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांनी किंवा शंकांनी आपलं डोकं विचलित करू नका. सुस्त राहा. म्हणून प्रत्येक साधकाने त्यावेळेला निसंशय आपल्याला यापासून फायदाच होणार आहे असा भाव देऊन दिसला पाहिजे. म्हणून सद्गुरूच्या कृपेसाठी आपण काहीही याचना करायची नाही, मागणी करायची नाही, काहीच करायचं नाही. पुष्कळ साधक जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा असंच म्हणतात, महाराज तुझी कृपा राहू द्या बरं का, तुमच्या कृपेनं आम्हाला कृपा राहू द्या. मी काय गुरु कृपा काढून देतात, कृपा आता करून देण्याचा प्रकार आहे. कशाला तुम्ही असं म्हणता गुरु महाराज तुझी कृपा राहू द्या बरं का, तुमच्या कृपेला मला. अरे बाबा, कृपा सदैव असते. तर कृपा हा काही असा एखादा वस्तू प्रकार आहे का, तो तुम्हाला दिला आणि नंतर जाताना
अभिनेता हा जो कृपेचा प्रकार आहे तो भावनेचा प्रकार आहे तुमच्या अंतकरणामध्ये जो भाव तयार झालेला त्यावरून तुम्हाला असं वाटतं की हा मला जो प्रसाद गुरुचा कृपा प्रसाद मिळाला तो मला सदैव राहायला पाहिजे आणि देवा तो तेव्हा तसाच ठेवा. तेव्हा गुरुच्या कृपेबद्दलही शंका घेऊ नका असं आपल्या साधनेमध्ये. त्यानंतर हा जो योग आहे ही जी साधना आहे ही स्वतः होण्याची साधना आहे, करण्याची साधना नाही. कर्तृत्व शून्य होऊन साधना करा. मी कोणी आता साधक आहे आणि मी आता साधना करणार आहे, मी साधना करणार आहे, मी साधना करणार आहे, तू काय करणार आहे? तू साधना करणार. अरे तू साधना करणार आहे म्हणतो खरी, पण तू काय करणार आहे? मी तो बसणारच आहे ना. म्हणून आपल्या साधनेमध्ये करण्याची गोष्ट नाही, होण्याची गोष्ट आहे. आपली साधना होते, आपोआप होते आणि ती शक्ती करत होते. म्हणून या साधनेमध्ये कर्तृत्वाचा भाव घेऊन विसरू नका. त्यानंतर अन्य साधनांची काही गरज आहे का आपल्याला? तर शतपा साधनेमध्ये अन्य कोणत्याही साधनेची आवश्यकता नाही. अमुक एक गोष्ट मी जर केली नाही तर मग मला ही शक्ती प्राप्त होणार नाही किंवा शक्ती जागृत होणार नाही असं नाही. म्हणून हा मनामधला संशय काढून टाका की मी काही केलं नाही म्हणून मला काही अनुभव आला. तेव्हा इतर साधना करण्याने आपल्याला ही गोष्ट जास्त चांगली लागली असंही नाही. दीक्षेच्या वेळेला हा विचार नाहीये की या साधकाने पूर्वी काय काय केलेले, किती साधना केलेली, कोणती साधना केली, हा विचार नाही. मी स्वच्छ राहा, शुद्ध राहा, बस बघा आणि घ्या. म्हणून इतर साधनांची आवश्यकता नाही. स्वप्रयत्न शून्य अशी ही साधना आहे. कर्तृत्व शून्य, स्वप्रयत्न शून्य. त्यानंतर भगवान आपल्याला असं सांगतात या मार्गातले जे गुरु असतात ते आपल्याला असं सांगतात की या साधनेमध्ये सर्वांना मुक्ती प्राप्त होते. मुक्ती मोक्ष प्राप्त करण्यासाठीच ही दीक्षा आहे. दीक्षेचा उद्देश आपल्याला या सगळ्या बंधनामधून मुक्त करायचे. नाना प्रकारचे जे पाश आपल्यावरती आवडलेले ते मुक्त करायचे, त्यातून सुटायचंय आपल्याला. आणि ही आपली कुंडलिनी शक्ती तेच कार्य आपल्या देहामध्ये करते. आपल्या चित्तात, मनात, बुद्धी, अहंभावात, आपल्या सगळ्या इंद्रियांमधून ती अशा प्रकारच्या सगळ्या भावना नष्ट करते. तेव्हा सर्वांना मुक्त करणारं साधन असं आहे आपलं. थोडक्यात म्हणजे एका दिव्याने जसा दुसरा दिवा लावावा त्याप्रमाणे ही साधना आहे. एक पेटलेला दिवा असतो आणि आपण बाकीच्या ज्या कोणत्या तेल लावून वाट लावून ठेवलेल्या नसत्या, पेटलेली कोणती जशी त्या दुसऱ्या पेटीला लावली ती पण पेटते, मग तिच्यासारखी ती होऊन जाते ना. अगदी हुबेहूब कसं आहे. गुरुची शक्ती, जागृत शक्ती
गुरु आपल्या शिष्यांना देत असल्याने त्याची शक्ती जागृत होऊन यात पेटलेल्या दिव्याने त्याची जी विजलेली पंक्ती आहे तिला त्याची इंद्रिय शक्ती जागृत होऊन जाते आणि दोघांची शक्ती जागृत झाल्यानंतर मग गुरु आणि शिष्य हा भेद नसतो फारसा भावना राहील परंतु भेद काही नाही तो गुरु समानच होत जातो पुढे आणि त्याची जर साधनातून प्रबल झाली तर तो गुरुपेक्षाही श्रेष्ठ होऊन जातो गुरुला जिंकणारा जर कोणी असेल तर शक्तिपात मार्गातला हा लोक उत्तम साधक आहे तो यामुळे गुरुचा पराभव झाला असा गुरुचा भाव नसेल गुरुला फार आनंद होतो शाबास मला जिंकलंस माझ्यापेक्षा मोठा झाला अरे वा म्हणजे आनंद होतो गुरुला एक तर माझ्या बरोबर सगळे राहा किंवा माझा मोठा हो बाबा आई बापाने तसंच वाटलं असेल आपल्या मुलाने आपल्यापेक्षा मोठं व्हावं असं तसे म्हणून या ठिकाणी गुरुंना आपल्या शिष्याबद्दल हा जो भाव आहे की माझा शिष्य हा माझ्यापेक्षा मोठा व्हावा तेव्हा आत्मज्ञान प्राप्तीचं हे साधन आहे गुरुला ज्ञान साधनही म्हणतात आद्य गुरुदेव आपले हे जे नारायण किशोर महाराज होते यांचा जो मत होता ना बांगलादेश बांगलादेश येतो तिथं त्यांचा जो मत होता मदारी पुराणा त्या ठिकाणी त्यांनी नाव ज्ञान साधन मठ असं नाव दिलं त्या मठाला त्यांनी ज्ञान साधन मठ असं नाव दिलं याचा अर्थ असा की ही जी साधना आहे ही ज्ञान देणारी म्हणजे आत्मज्ञान देणारी साधना आहे कर्मल प्राप्तीनंतर जीवन मुक्ती विवेक मुक्ती जे आहे ते ज्ञान देण्याचं साधन आहे आपले समाधीनंतर तेव्हा अशा प्रकारे शक्तिपात मार्गाची ही वैशिष्ट्य पाहून झाल्यानंतर आता ही जी दीक्षा होते त्या दीक्षे संबंधी काही नियम आहेत हे जे नियम आहेत हे आपल्या मूळ ग्रंथांमधून सांगितले गेलेले परंतु हे नियम कधीच कोणाला सांगितलेले जातात काही त्याचे जे आवश्यक असते तेवढं सांगितले जातात परंतु बहुतेक दीक्षेचे नियम कोणाला माहिती नसतात तेव्हा दीक्षेचं स्थान कोणतं असावं पहिला मुद्दा ही दीक्षा कुठे द्यावी ठरलेले आहे ही दिशा वाटेल त्या ठिकाणी देता येत नाही तेव्हा शक्तिपात दीक्षा घेण्यासाठी किंवा देण्यासाठी स्थानाचं फार महत्व आहे कारण ही जी दीक्षा आहे ही शिष्याला आत्मशक्ती कुंडलिनीचं दान देणारी दीक्षा आहे आत्मशक्तीकडे पोहोचणारी जी शक्ती आहे आत्म्याची शक्ती कुंडलिनी ती देणारी तिची साधना असल्यामुळे वाटेल त्या ठिकाणी ही दीक्षा दिली जात नाही म्हणून असं ठिकाण निवडलं पाहिजे की ज्या ठिकाणी आजूबाजूला शुद्ध आणि पवित्र वातावरण शुद्ध आणि पवित्र वातावरणामध्ये ही दीक्षा दिली जाते दूषित वातावरण आहे वाईट प्रकार ज्या ठिकाणी घडताय अशा ठिकाणी ही दीक्षा दिली जाते म्हणून या दीक्षेसाठी शुद्ध स्थान असावं लागतं स्वच्छ स्थान पवित्र स्थान असावं लागतं कारण वातावरणाचा परिणाम होतो बरं का जसं वातावरण त्या वातावरणाच्या अनुकूल आपल्याला ही शक्ती कार्य देते म्हणून दूषित वातावरणाच्या जागी दीक्षा देऊ नये दीक्षा दिली होऊ नये पुन्हा हे स्थान एकांतात असावं असा दंडक आहे
तो गजबजलेल्या वस्तीत नसावा. हे स्थान जिथे दीक्षा दिली जाते ते दीक्षेचं स्थान गर्दीमध्ये म्हणजे लोकांच्या घरांच्या गर्दीत नसावं, एकांतात असावं. कारण आजूबाजूला जर लोक शेजारी पाजारी राहत असतील आणि जर त्या शिष्याला दीक्षा दिली आणि त्याला जर उग्र क्रिया झाल्या तर या उग्र क्रियांनी थैमान घातल्यानंतर ते आजूबाजूचे राहणारे सगळे लोक खिडक्या दार उघडून मध्ये पाहायला लागतात. काय चाललंय तो का झालं. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना तर काही माहिती नाही अशा काही क्रिया होतात म्हणून ते इतका गैरसमज करून घेतात, वाटेल ते आक्षेप घेतात. मग ते त्या आश्रमामध्ये मजा यायची. आता सकाळी 4 वाजता ती दीक्षा सुरू व्हायची किंवा साधना बसायचे लोक आणि रडण्याच्या क्रिया सुरू व्हायच्या काही लोकांना. आता रडणं म्हणजे काय मोठमोठ्या लोकसभा रडायचे. ते रडत असताना त्या बाया 4 वाजता सरपण तोडायला निघायचं जंगलामध्ये. त्यांचा तो रोजचा धंदा उन्हाळ्यामध्ये. आणि त्या रस्त्याने चालल्या त्यांना तो आश्रमातला रडण्याचा आवाज आला की सगळ्या त्या आश्रमाच्या कंपाऊंडच्या गोष्टी उदाहरण जायच्या. आश्रमामध्ये काय झालं आज तुम्ही मेल का असं म्हणते. मेलेला असेल बरं का फार रडून झालेली. मग त्या आपल्या घरातल्या लोकांना आराधा म्हणून तिथून बोलवायच्या. ते बाया त्यांना काही मध्ये येताही नाही काही करतात म्हणून तर आपल्या घरातल्या लोकांना बोलून आणायच्या, हाका मारायच्या. हो हे पाहणं काय झालं आश्रमामध्ये, काय गोंधळ झाला, काय मेलं कोण काय झालं. ती माणसं धावत यायची. धावत आल्यानंतर ते पाहून भरून यायचे मध्ये आणि आपल्या त्या दरवाजे ठोठायचे. काय कोण गेलं तुमच्याकडे. आमच्या सगळ्या बाया तिथे उभ्या आहेत ना. त्यांनी हाका मारून मला 4-5 वेळ येईल. काय झालं तुमच्या आश्रमामध्ये. त्यांना सांगा काही झालं नाही. तुम्ही जा काय जे झालं ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगू बोलून जा. असा प्रकार होतो. ते म्हणाले आम्हाला पाहू द्या काय झालंय, काहीतरी झालं असेल तिथं. काही झालं नाही मला माहिती. अशी स्थिती होण्याची शक्यता असते. म्हणून गर्दीच्या ठिकाणी ही साधना घेऊ नये. लोकांनी आपल्या साधकांच्या या क्रिया बघू नयेत. कारण त्यांच्या डोक्यामध्ये गाठील त्या कल्पना शिरतात मग आपल्या साधनेबद्दल. म्हणून शिष्याला काबीळ लागलं, त्याला भूक लागलं, विषाची लागलं, काय लागलं काय नाही. अशाच खोट्या कल्पना ते निर्माण करतात. म्हणून एकांताची आवश्यकता असते. तेव्हा या मंत्रयोग संहिता नावाचा ग्रंथ आहे. मंत्रयोग संहिता या ग्रंथामध्ये या दीक्षेचं स्थान सांगितलं. श्लोक आहे गोशालायाम गुरुर्ग्रहे. गोशालायाम गुरुर्ग्रहे देवागारे च कानने. देवागारे च कानने पुण्यक्षेत्रे तथा उद्याने. पुण्यक्षेत्रे तथा उद्याने नदी तीरे च दीक्षिणम. 4-5 ठिकाणी सांगितली. एक तर गोशाळा पाहिजे, गायींचा गोठा. ते पवित्र गाय पवित्र मानली गेलेली आहे.
म्हणून गोशाळेचा एक भाग थोडासा स्वच्छ करून त्या ठिकाणी दिशा द्यावी. किंवा गुरु जिथं राहतात, गुरु जिथं राहतात तिथं दिशा द्यावी. किंवा देवालयात दिशा, देवाघर एखादं मंदिर असेल देवाचं, त्या मंदिरामध्ये एकांतात दिशा द्यावी. कानन म्हणजे अरण्य, ही दिशा अरण्यात द्यावी असं सांगितलेलं आहे. म्हणजे लोकांमध्ये दिशा द्यायची, जंगलात जायचं आणि पुढे आश्रम आपल्या जंगलांमध्ये राहायचे. तेव्हा कानने पुण्यक्षेत्रे, ते जे ठिकाण आहे ते पुण्यक्षेत्र असलं पाहिजे, तीर्थक्षेत्र असलं पाहिजे. पुण्यक्षेत्रे तथा उद्याने, तिथे उद्यान असलं पाहिजे, बगीचा असला पाहिजे, झाडे असली पाहिजे छान. ते नदी तीरे, ते नदीच्या काठावर असलं पाहिजे. नदी तीरेच दिशेने अशा ठिकाणी दिशा द्यावी. दिशा आणखी कुठे द्यावी? धात्री बिल्वपत्रे समितेच. धात्री म्हणजे आवळ्याचं झाड. बरं, धात्री म्हणतात त्याला, आवळ्याचं झाड. आवळ्याचं झाड जर मोठं झाड असेल छान, तर त्या झाडाखाली स्वच्छ जागा करून तिथे दिशा द्यावी. आवळा फार पवित्र गेला आपला. धात्री बिल्वपत्रे, बेलाचं झाड असलं तर त्या झाडाखाली दिशा द्यावी. बेलाचं झाड फार पवित्र मानलं गेलेले. सगळ्याने आपल्याकडे हे बेलाचं झाड आपल्याकडे नाही, औदुंबराचं झाड आहे. कशी झाडे आपोआप येतात त्या ठिकाणी. तेव्हा बिल्वपत्रे, धात्री बिल्वपत्रे समीपेच पर्वताग्र, टेकडी पाहिजे. टेकडीच्या अग्रभागामध्ये उंचीवर तिथं दिशा द्यावी एकांतामध्ये. तर त्या ठिकाणी कोणी जाते ना, अग्रभागी कोण जाईल? पर्वताच्या अग्रावर मी शिखरावर दिशा द्यावी. तेव्हा गुहा सुचव किंवा गुहा पाहिजे. गुहा, गुहा, मोगरा, गुहा सुचव, गुहे दिशा द्यावी. गंगा या तटे, गंगा नदीच्या किनाऱ्यावर दिशा द्यावी. गंगा या तटे वापी, कोटी गुणम फलम गवे. जर गंगा नदीचा किनारा एखाद्या शाळेला दिशेसाठी लाभला तर त्याला फार फायदा होतो. तो गंगा हा पवित्र समजला जाते. म्हणून गंगा तटी दिशा द्यावी. नदीच्या किनाऱ्याला दिशा द्यावी. म्हणून आपल्या याला नदी किनारा आहे, नदी वाहते आपल्याला, वाहत नाही आता. गुरोरेव अस्य दीक्षेत यत्र तत्र शुभम. नंतर सांगितलं की गुरुनी जे स्थान तुम्हाला सांगितलं असेल की इथं दीक्षा देतो तुम्हाला, चला, मग त्या बाबतीमध्ये संशय घ्यायचा. मग जे स्थान मिळेल तिथं ती दीक्षा होते. गुरुची इच्छा आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गुरुजी महाराजांच्या आश्रमामध्ये एक साधक पुण्याचा नेहमी यायचा आणि त्याला दीक्षा मिळायची. महाराज त्याला म्हणायचे, थांब रे, बघू आता पुढे. काहीतरी अडथळा असेल त्याच्या जीवनामध्ये. पुढे महाराजांना प्रवासाला जायचं होतं. हा त्यांचा प्रवास होता नेपाळमध्ये.
आता नेपाळचा प्रवास म्हणजे तर आपण मग त्याला कळलं आहे की मला प्रवासाला जाणार आहे, मग आता महिनाभर आता किती दिवस जाता तो हट्ट करायला लागला. जरूर आता या लागला महाराजांच्या जवळ प्रार्थना करायचा, गयामाया करायचा, महाराज मला दीक्षा देणं असं काय करता. शेवटी महाराज असं काय करतो. महाराज त्या प्रवासाला निघाले सुद्धा गेली स्टेशनवर. त्याला कळलं की महाराज प्रवासाला गेलेले स्टेशनवर बसलेले. याने पटपट काहीतरी साहित्य घेतलं आणि धावतच गेला, गाडी पकडून काहीतरी गेला स्टेशनवर गेला. आणि महाराज मी साहित्य आणलंय, मला दीक्षा द्या ना. कुठं चालते? अरे मी प्रवासाला चाललो रे, आता प्रवासून आला नंतर नाही महाराज आम्ही सगळं साहित्य. महाराजांना दया आली त्याची. आपल्या बरोबर जी मंडळी होती त्यांना सांगितलं, अरे आता तुम्ही असं करा करायचं होती. आणि प्लॅटफॉर्मवर दीक्षा दिलेली महाराज. किती आता आहे प्लॅटफॉर्म ही काय जागा दीक्षा देण्याची. आपण जे वाचून राहिलो दीक्षा कुठं द्यावी. पण शेवटी गौडी महाराजांनी प्लॅटफॉर्मवर दीक्षा दिली. तात्पर्य असं की गुरु ज्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी दीक्षा घ्यावं, असा हा प्रकार आहे. तेव्हा गुरुरेव अस्य दीक्षेत यत्र तत्र शुभम, म्हणजे गुरु जिथं दीक्षा देतील ते स्थान शुभ समजायचं आणि तिथं ती दीक्षा घ्यावी. गुरु परतरम नास्ति तद वाक्यम श्रुती सन्मुखम. गुरुचं जे वाक्य असतं ते श्रुती सन्मुख आहे. श्रुती वाक्य ते वेद वाक्य आहे. म्हणून गुरुच्या वचनाला इतका मान द्यावा लागतो की गुरुचं जे बोलणं आहे, वचन आहे, म्हणणं आहे ते श्रुती वाक्य आहे, वेद वाक्य आहे, वेद वचन आहे ते. आणि जसं वेद वचन आपण उल्लंघन करत नाही त्याप्रमाणे गुरुच्या वचनाचा कधीही आपण तो भाव उल्लंघन करू नये असं म्हणतात. तेव्हा गुरुपेक्षा कोणतेही श्रेष्ठ तीर्थ नाही. आता आपल्या गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे सगळं. भगवान शंकरांनी माता पार्वतीला सगळं सांगितलेलं आहे. गुरु परतरम नास्ति. तेव्हा हे जे श्रुती वाक्य आहे गुरुचं, हेच वाक्य मुख्य वाक्य समजून हे मान्य करायला पाहिजे. आता दीक्षेची वेळ कोणती असावी? गुरुचं दीक्षेचं स्थान ठरलं, आता सांगतील त्या ठिकाणी दीक्षा. आणि शक्यतो ते गुरु चांगलं पवित्र स्थान म्हणून दीक्षा देतात. हे आपण पाहिलं. म्हणून आपल्या स्वामी शिवतीर्थ महाराजांनी हे मठ हे जे आश्रम तयार केले एवढ्यासाठी केलेले. निदान आश्रमामध्ये तरी दीक्षा घ्या. आश्रम ही पवित्र वस्तू समजा आणि असते ती, म्हणून आश्रमामध्ये दीक्षा होता. आता दीक्षेची वेळ कोणती असावी असा प्रश्न आहे. या मंत्र संहितेमध्ये किंवा तत्वसागर नावाचा दुसरा ग्रंथ आहे. आणि आपल्या याच्यामध्ये किती ग्रंथ येते तर त्या तत्वसागर ग्रंथामध्ये किंवा मंत्र संहिते ग्रंथामध्ये हे सगळं दीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे. आता दीक्षेची वेळ सांगतात. जसं आपल्या घरामध्ये शुभ कार्य असतं त्यावेळेला आपण शुभ मुहूर्त शोधतो की काहीच असेल ना, अहो साधा सत्यनारायण जरी करायचं असलं आपल्याला तरी सुद्धा आपण मुहूर्त पाहतो ना.
तेव्हा तिथी, वार, नक्षत्र, वेळ नाही का शुभ कार्यासाठी आपण पाहतो. कारण शुभ कार्यासाठी हे सगळं जे वातावरण आहे बाहेरचं, तिथी, वार, नक्षत्र हे सगळं अनुकूल पाहिजे, म्हणजे मग ते शुभ कार्य चांगलं होत. तेव्हा काल, तिथी, वार, नक्षत्र, लग्न, करण आणि योग हे 5-6 प्रकार पाहावे लागतात. पंचांगामध्ये दिलेले असतात ते. तसंच शक्तिपात दीक्षा ही सुद्धा आत्मशक्ती प्राप्त आत्मशक्तीनं दिली जाणारी, आत्मस्थिती प्राप्त करणारी दीक्षा असल्यामुळे ही दीक्षा देताना सुद्धा कालाचा महिमा आहे, मोठेपणा आहे. म्हणून ही दीक्षा देताना गुरु शक्यतो ब्राह्ममुहूर्त निवडतात. मुहूर्त म्हणजे वेळ. ब्राह्ममुहूर्त हा सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत असतो. म्हणून आपल्या या परंपरेमध्ये 4 ते 6 हा काल दीक्षेसाठी सगळ्या आपल्या आश्रमांमध्ये आहे. पण आता गुरु निघालेले आणि ते पण दीक्षा देतात. ते म्हणतात तेव्हा घ्या तुम्ही बघा पण आपल्या या शिवतीर्थ महाराज, विष्णुतीर्थ महाराज ही परंपरा आहे आपली, या योगानंद वगैरे यांच्या या परंपरेमध्ये असा प्रकार नाहीये. तेव्हा बघा श्लोक दीक्षेचा वेळ, मुहूर्त आणि शुभकाल सांगणारा श्लोक आहे. श्लोकात सांगताय यदि भाग्यवशे नैव सिद्धो हि पुरुषो मिलेत. आपल्या भाग्याने एखादा सिद्ध सद्गुरु आपल्याला मिळाला, शक्तिपात दीक्षा देणारा, तदैव दीक्षा गृह्णीत, तेव्हाच ती दीक्षा घ्यावी. शिष्याने, साधकाने, माणसाने दीक्षा केव्हा घ्यावी? हे आपल्याला दीक्षा देणारा जो गुरु आहे तो सिद्ध मार्गातला गुरु आहे. असा गुरु जर आपल्याला मिळत असेल तर त्यावेळेला आपण दीक्षा घ्यावी. यदि भाग्यवशेनैव सिद्धो हि पुरुषो मिलेत तदैव दीक्षा गृह्णीयात् त्यक्त्वा काल विचारणं. मग कालाचा विचार करू नये असं म्हटलं का. आता त्या श्लोकातच असं सांगितलं की जर सिद्ध सत्पुरुष आपल्याला दीक्षा द्यायला तयार आहे आता, आणि मग आपण आता हा वेळ बरोबर नाही, कालाचा मुहूर्त चांगला नाही, वार चांगला नाही, असं जर पाहत बसला तुम्ही त्या पंचांगामध्ये, तर त्यावेळेला तुम्ही काही पाहायचं नाही. तो गुरु तुम्हाला त्यावेळेला दीक्षा द्यायला तयार आहे ना, मग तिथं तुम्ही काही पाहायचं नाही असं म्हटलेलं आहे. परंतु सर्वसामान्यपणे दीक्षा कशा होतात ते सांगतात. दुर्लभे सद्गुरूणांच्या सुकृतम संगम उपस्थिते. दुर्लभे सद्गुरूणांच्या सुकृत संगम उपस्थिते. आपल्या पूर्वपुण्याने सुकृत नाही, पूर्वपुण्य आपल्या पूर्वपुण्याने अशा प्रकारचे दुर्लभ सद्गुरू आपल्याला प्राप्त होतात. आता इतरांनाही सद्गुरू प्राप्त झालेले असतात, परंतु आपल्याला प्राप्त होणारे सद्गुरू आपल्या पुण्याने प्राप्त होतात. सती सद्वी संगा कथम पुण्येन भवती असं वचन आहे शास्त्राचं. सती सद्वी संगा कथमपि पूर्व पुण्येन भवती.
म्हणजे संत सत्पुरुषांची सुद्धा भेट, सद्गुरूंची भेट ही आपल्या पुण्यावर अवलंबून असते. पुण्याने होते ही भेट. म्हणून त्या श्लोकात सांगितलंय की दुर्लभे सद्गुरूणांचं सुकृतम संगम उपस्थिते तदनुज्ञा यदो लाभवा. त्यांची आज्ञा जर आपल्याला प्राप्त झाली स दीक्षावसरो महा, मग तो दीक्षेचा चांगला अवसर आहे, चांगली वेळ आहे असं समजायचं. यदेव इच्छा तदा दीक्षा गुरोराज्ञा अनुरूपतः न तीर्थम न व्रतम न होमो न स्थाने न जपक्रिया. मग कुठली उपचाराची गरज नाही. जर असा सिद्ध सद्गुरू तुम्हाला दीक्षेसाठी प्राप्त झालेला असताना मग तुम्हाला होम करायची, व्रत करायची काही गरज नाही, जप करायची, होम करायची काही गरज नाही. न तीर्थम न व्रतम होमो न स्थाने न जपक्रिया. दीक्षा या कारणम किंतु स्वेच्छा प्राप्तेतु सद्गुरू. त्यामुळे दीक्षा या कारणम, आपल्याला दीक्षा मिळण्याचं जे कारण आहे ते जर सद्गुरूंच्या इच्छेवर आहे. सद्गुरूंची इच्छा आहे की मला दीक्षा व्हावी, तर मग आपण काहीही पाहायचं नाही. न तिथी न प्रथम पूजा न संध्या न जपक्रिया. मग तिथी पाहायची नाही, व्रत पाहायचं नाही, पूजा पूर्ण करायची, संध्या नाही, न जप नाही, न काहीच नाही, क्रिया करायची. सर्वे वाराग्रहा सर्वे नक्षत्राणी राशया. मग सगळे वार, सगळे नक्षत्र, सगळ्या राशी शुभ समजायच्या आपल्याला. मग तो कोणता का दिवसच आहे ना. आणि मी तुम्हाला आणखी पुन्हा सांगतो की अमावास्या सगळ्यात पवित्र दिवस आपल्यासाठी. इतर जगामध्ये अमावास्या हा पवित्र दिवस समजला जातो. पुष्कळ अमावास्याला काम सोडून बसले. उलट आपल्या साधनेमध्ये अमावास्या ही सगळ्यात पवित्र तिथी आहे. बघा, सगळ्या जगापेक्षा वेगळं आहे आपलं. आणि तुम्हाला मी काल सांगितलं होतं की अमावस्या म्हणजे काय. अमावस्येला सूर्य असतो का रात्री नाही, चंद्र तरी असतो का म्हणून नाही. मग ज्या रात्रीला सूर्यही नाही, चंद्रही नाही, अशी जी रात्र आहे ती पवित्र रात्र. म्हणजे इडा आणि पिंगला बंद. इडा आणि पिंगला सूर्य नाडी आणि चंद्र नाडी, हे सूर्य आणि चंद्र दोन्ही नाड्या ज्या वेळेला बंद असतात तो शुभ काल आहे ना. मग सुशून्यता तो काल आहे ना. म्हणून अमावास्या असते ती आपल्या जीवनामध्ये, ती अमावास्या. म्हणून सर्वे वाराग्रहा सर्वे नक्षत्राणी राशया यस्मिन् नहि संतुष्टो गुरु सर्वेष्वावः. मग गुरु ज्यामुळे संतुष्ट होतील तो काळ शुभ समजायचा. अशा प्रकारे कालाचं वर्णन सांगितलेलं आहे. शक्यतो ब्राह्ममुहूर्तावर दीक्षा दिली जाते, पहाटे दीक्षा दिली जाते. परंतु ही पाठ काही लोकांना साधत नाही, सापडत नाही, आणि कारण असू शकतात. आणि दीक्षा तर व्हायला पाहिजे. मग गुरुच्या इच्छेवर ते सोडून देतात. आणि मग गुरु ज्या वेळेला दीक्षा देईल तो काळ शुभ समजायचा. असा हा आपल्या मार्गामध्ये. म्हणून आपल्या मार्गामध्ये कर्मकांड नाहीये जास्त. इतर मार्गामध्ये फार कर्मकांड घुसलेले. आपल्या मार्गामध्ये कर्मकांडाची सवय नसलं पाहिजे, जाणून घातलं पाहिजे, आणि केलं पाहिजे तसंच राहायला पाहिजे. नाही, नऊवारच साडी नेसली पाहिजे. बरं, आता जे गेलेले आहेत ना त्या बायांना नऊवार साडी सांगितली त्यांनी दिसायला. या अशा 5 साड्यांनी चालणार त्यांना.
हे जी कटकट आहे ना ही आपल्या याच्यात नाही, त्यांनी लावून घेतली काय करणार. म्हणून आपल्या साधनेमध्ये कर्मकांड नाही, म्हणजे कर्मकांडी आहेत ना ते मग ते सोळ मोळ ते शुद्धी अशुद्धी शौचन अशौच पाळत बसतात. फार तकलीफ होते त्या माणसाला. असं म्हणून जर आपल्या आश्रमात आला ना तर आपल्याला इतकं त्याच बरोबर करावं लागतं. त्याचे सगळे नियम पाळता पाळता आपले नियम सुचतात. मला ताजं पाणी पाहिजे ते माझ्या त्या 2 बादलीनच काढून मिळालं पाहिजे. हा तुमच्या नळाचं पाणी मला चालणार नाही. मग कुठं राहतं तुमचा विहिरीवर, मग ते विहिरीवरून पाणी आणावं लागतं त्यांना. ते म्हणतात पाणी सोहळ्याने जाळलं पाहिजे, जेव्हा त्याच्या कपडे घालून बसत कुठे आणि अशा पॅन्ट फिंट काळे बसत मूळ चालत नाही त्यांना. मग त्यांना ती सोहळ्याची वस्त्र लागतात. तुमची गॅस आणि शेगडी हे नको आम्हाला, आम्हाला चूल पाहिजे. चुलीवर आम्ही सरतो. तुमच्यासाठी आता चूल आणायची का, लाकडं आणायची का, सरपण आणायचं का. तो इलाज नाही, त्यांना जर आपल्या याच्यामध्ये आणायचं खाऊ घालायचंच आहे तर तसंच खाऊ घालावं. हा नियम असा त्यांच्याकडे आणि ते आपल्याला पाळता पाळता मुश्किल होऊन जात. परंतु आपल्या साधनेमध्ये हे सगळे कर्मकांडाचे विधी काढून टाकलेले. मुसलमान आपली साधक होतात. माझं काय ते आमच्या आश्रमामध्ये 3-4 मुसलमान मुलांनी विषय घेतले. सांगा तुम्ही हे आता हे सोहळ्यामध्ये बसेल का हे पोर. तात्पर्य असं की ही जी साधना आहे ही आत्मस्थिती प्राप्त करण्याची जर साधना आहे अंतर स्थितीची साधना आहे. ही बाह्य उपचारांना नाही मध्ये म्हणून फार महत्वाची. तेव्हा दीक्षा ग्रहणाचा विधी उद्या पाहू. काय पाहिला आपण शक्तिपाताची वैशिष्ट्य पाहिली, दीक्षेचं स्थान पाहिलं, त्यानंतर दीक्षेची वेळ पाहिली. आता दीक्षा विधी कसा करायचा. दीक्षेसाठी विधी असतात, जसं लग्न कार्यामध्ये विधी असतो की नाही, तसा दीक्षेचा विधी असतो. तो विधी काय असावा, कसा असावा, कसा नसावा हे आता त्या ग्रंथामध्ये सांगितले. उद्या पाहू. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ. अरे फार महत्वाचं आहे. आता हे जे ग्रंथ आहेत ना हे इतके दुर्मिळ झालेले ग्रंथ आहे की हे असे लब्ध असे झालेले. आता इथं आपल्या अंबळनेला तत्वज्ञान केंद्र आहे. त्या तत्वज्ञान केंद्रामध्ये हा सगळा साठा आहे जुन्या ग्रंथांचा. विषय पाहायला मिळतात. मित्र तर कुठून मिळेल, कोण घेतील ते ग्रंथ, कशासाठी घेतील, असे दुर्मिळ ग्रंथ. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.